सर्टिफिकेशनला विरोध केला, समर्थन केलं, त्या विश्वस्तांचा समस्त ग्रामस्थांतर्फे आम्ही गावकरी निषेध करत आहोत। तुमची पुढची भूमिका काय असेल? तुम्ही म्हणता आहात की मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना पत्र द्या। जर तुमची मागणी मान्य झाली नाही तर तुमची पुढची भूमिका? आमचे भूमिका जर मान्य झाल्या नाहीत तर आम्ही तिथून पुढे विश्वस्तांना गावबंदी किंवा गाव बंदचा पुढचं हे नियोजन राहील। आंदोलन करू आम्ही त्याच्यावर। मी ॲडव्होकेट मंगेश जेजुरीकर, मी खंडोबा देवाचा पुजारी म्हणून आज जे गावकऱ्यांनी मीटिंग बोलवली होती, ग्रामसभा बोलवली होती, त्या सभेमध्ये एक पुजारी म्हणून माझी भूमिका मी मांडलेली आहे। मल्हार हे नाव हलालशी संलग्न होऊ नये आणि याचा कुठे गैरवापर, दुरोगामी परिणाम फार वाईट होणार आहे। म्हणजे कोणी आज मटण खायला बसले, दारू प्यायला, तो म्हणणार की मला मल्हार आण रे, हे कितपत योग्य आहे? हे कुठेही भविष्यात होता कामा नये। मल्हार नावाला एक फार महात्म्य, मोठा इतिहास आहे, हे दैवत आहे, हे श्रद्धास्थान आहे आणि ह्या नावाचा वापर, गैरवापर आम्ही जेजुरीकर पुजारी म्हणून कोणत्याही प्रकारे सहन करणार नाही, केला जाणार नाही। वेळ पडली तर आम्ही आमरण उपोषण करू, पण राणेंना त्यांची जागा दाखवल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही। हा आमचा, राणेंना समजा, सरकारला समजा, हा आमचा इशारा आहे। आता मल्हार हे नाव घेण्यासाठी महाराष्ट्र सेना यांचे 5 दिवसापूर्वी आम्ही मोठं आश्वासन देऊन पक्षाचे पदाधिकारी येऊन राजसाहेबांच्या कानावर घालून हे असं नाव दिलं आहे। साहेबांनी, राजसाहेब ठाकरे यांनी पूर्ण विरोध केलेला आहे आणि इसोजांनी दिलेलं आहे, त्यांचाही आम्ही धिक्कार करतो आहे। या ठिकाणी मी समस्त ब्राह्मण समाजाच्या वतीने अशी विनंती या सरकारला करत आहे की या ठिकाणी जो शासनाने निर्णय घेतला आहे मल्हार या सर्टिफिकेटविषयी, तर याविषयी आमचं एक मत आहे, मणी आणि मल्ल हे जे दैत्य होते त्यांचा संहार करण्यासाठी आणि आलेले हरण करण्यासाठी म्हणून हे मल्हार हे त्याचं नाव आहे। मुळात या नावाचा अपभ्रंश होता कामा नये, ही आमची प्रमुख भूमिका आहे। आपण कुठल्या सर्टिफिकेटला कुठलं नाव द्या हे आहे, परंतु या ठिकाणी आमची एक विनंती आहे शासनाला की मल्हार हे नाव या ठिकाणी देता कामा नये आणि जेजुरीकरांच्या सर्व आंदोलनामध्ये आम्ही सहभागी आहोत अशी शासनाला विनंती करतो। मल्हार हे नाव देऊ नका, अन्यथा जेजुरीकरांच्या रोषाला आपल्याला सामोरं जावं लागेल।